वैलेंसी ऑफ कार्बन इज सेटिस्फाइड बाय सिंगल कोवैलेंट बॉन्ड। ओके, तो सिंगल कोवैलेंट बॉन्ड मतलब सपोज अभी हम लेंगे कोई भी पेंटेन लेके देखते हैं, सी बरोबर 5 झाले। हे बघा याच्यामध्ये सगळे सिंगल बॉन्ड आहे बरोबर। जिथे डॅश डॅश आहे तिथे मी काय लिहिणार, एच लिहिणार। एच लिहायला विसरायचं नाही, कंटाळा करू नका। एच 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 किती एच आहेत रे, 12 येतील। C5H12 ये हो गया एक टाइप सैचुरेटेड हाइड्रोकार्बन का। क्या नाम है इसका, पेंटेन। और कौन सा टाइप है ये, कौन से टाइप में आएगा, सैचुरेटेड स्ट्रेट चेन। ओके, अभी इसको देखते हैं ब्रांच में। जैसे मैंने आपको बताया यहाँ पे देखो 1 2 3 4 ये हो गया। और यहाँ पे बोलू नका, यहाँ पे ब्रांच लिया 3 4 3 4 1 2 3 याचे पण किती येणार बेटा, C5H12 येणार। ओके, बट अगर मैं इसको साइक्लिक निकालती हूँ, क्लोज चेन निकालती हूँ तो H कम हो जाएंगे। देखो C5 1 2 3 4 11 आहे इथे राहिला। ठीक आहे, इथे लक्ष द्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा कोण झाला बेटा, C5H10। लक्षात द्या इकडे कि ये क्या है सारे, दीज आर द टाइप्स ऑफ सैचुरेटेड हाइड्रोकार्बन। आइसोमर ही जी कंसेप्ट आहे, आइसोमर में क्या होता है कि जिसका स्ट्रक्चर अलग है और मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम है, उनको क्या कहते हैं, आइसोमर। तो ये एक दूसरे के कौन है बेटा, आइसोमर। दिस इज नॉट द आइसोमर ऑफ पेंटेन, समझते हैं का, क्यों नहीं है, क्योंकि इसका मॉलिक्यूलर फॉर्मूला क्या निकल के आया बेटा, C5H10। व्हाट इज द डेफिनेशन ऑफ आइसोमर, स्ट्रक्चरल आइसोमर हैविंग सेम मॉलिक्यूलर फॉर्मूला बट डिफरेंट स्ट्रक्चरल फॉर्मूला, है ना। तो दीज आर द टाइप ऑफ सैचुरेटेड हाइड्रोकार्बन। गॉट इट, कन्फ्युजन नाही कोणाला। कधी पण आइसोमर काढताना सायक्लिक काढायचं नाही, कारण सायक्लोमध्ये तुम्ही बघताय, सायक्लोमध्ये एक एच काय येतो बेटा, सॉरी 2 एच काय येतात, कमी येतात, समजतंय। म्हणून त्याला सर्कलमध्ये काढून ठेवायचं नाही। त्याचं नाव आहे, याचं नाव काय आहे, इथे लक्ष द्या नीट, इसका नाम साइक्लो पेंटेन है। इसको कहते हैं एन पेंटेन। क्या कहते हैं इसको, एन पेंटेन, मतलब स्ट्रेट चेन पेंटेन। और इसको कहते हैं आइसोपेंटेन। क्या कहेंगे इसको, आइसोपेंटेन। देखो पेंटेन पेंटेन ही है ना ये सारे, बट आइसोपेंटेन एंड एन पेंटेन आर द आइसोमर्स ऑफ ईच अदर। सायक्लोपेंटेन इज नॉट द आइसोमर ऑफ पेंटेन, लक्षात ठेवायचं। पेंटेन का, कारण की काय आहेत बेटा, 5 काय आहेत, कार्बन आहे, म्हणून आपण याला पेंटेन म्हणतो। पेंटा म्हणजे 5, म्हणून आपण याला पेंटेन म्हणतो। पण सायक्लोपेंटेन इज नॉट द आइसोमर ऑफ पेंटेन, हे लक्षात ठेवायचं। इसके बाद किसी ने कल मुझे पूछा था कि सैचुरेटेड हाइड्रोकार्बन के टाइप होते हैं क्या, अनसैचुरेटेड के नहीं होते क्या, अनसैचुरेटेड के भी होते हैं। कौन से है, सेम है, स्ट्रेट चेन, ब्रांच चेन आणि सायक्लिक। इथे तुम्हाला लक्षात येत आहे का, आता इथेच काढून दाखवते, मीच काढून दाखवते। हा काय झाला बेटा, पेंटेन झाला। हां, मला समजा पेंटीन काढायचं आहे, पेंटीन, तर काय घेईल मी, ते लक्ष द्या, 1 2 3 4 5। ओके, कुठेतरी एक डबल बॉन्ड देऊन दिला बरोबर, हायड्रोजन कमी होतील, 1 2 3, याला ऑलरेडी आहेत 3 4 बरोबर, 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4, समजलं। हा कोण झाला बेटा, हा कोण झाला, सायक्लो, कोण झाला हा, पेंटीन, साइक्लोपेंटीन। क्योंकि इसमें क्या आ गया है, देखो दिख नहीं रहा होगा तो, इसमें क्या है, डबल बॉन्ड हुआ है इंट्रोड्यूस। सेम आप ट्रिपल बॉन्ड के लिए बना सकते हो क्या, बना सकते हैं, 2 सी के बीच में कहीं पे ट्रिपल बॉन्ड दे दो, हाइड्रोजन की ज़रूरत नहीं होगी उसमें, क्योंकि एक ऑलरेडी अटैच है इसमें, समजते हैं। हे काढून बघितल्याशिवाय येणार नाही।
पुस्तकातलेच एक्झाम्पल घेतले पाहिजे का? गरजेचं नाही. तुम्ही कॉन्फिडंट असाल तर सॅच्युरेटेडचे तुम्ही कुठलेही 3 तुम्ही त्यांना काढून दाखवू शकता. ओके, ट्रायल घ्यायचे असेल तर माझे जे पेपर होतील त्याच्यात प्रश्न आले तर घेऊ शकता, म्हणजे काय चुकलं तर कळू शकेल आपल्याला. येते लक्षात? प्रॅक्टिस करा बेटा, खूप प्रॅक्टिस करायला लागेल याची. आज हम लिखेंगे इसको सैचुरेटेड और अनसैचुरेटेड के टाइप. मला आठवण करून द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. उसके बाद देखते हैं बेटा आइसोमर्स. टुडे वी विल सी द आइसोमर्स. आइसोमर देखो यहाँ पे रिंग है वाटतं हे. हाँ, दीज आर द आइसोमर्स ऑफ ब्यूटेन. व्हाट इज मीन बाय आइसोमर? फिर से वही, क्या आइसोमर का मतलब क्या होता है? हैविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्यूला बट डिफरेंट स्ट्रक्चरल फॉर्म्यूला. मग हे असंच आता पॉसिबल देखो उन्होंने निकाल के बताया है 2 पॉसिबल कार्बन चेन. आइसोमर ब्यूटेन प्रोपेन के हो सकते हैं क्या? विचार करा बरं. प्रोपेनचे आइसोमर असू शकतील का? प्रोपेनची पॉसिबल अरेंजमेंट काय आहे? अशीच असेल. तुम्ही याला बंद केलं, क्लोज केलं, 2 हायड्रोजन कमी होतील. 2 हायड्रोजन कमी झाले मग तो आयसोमर आहे का? नाही. म्हणजे प्रोपेनचा फक्त एकच स्ट्रक्चर असू शकतं. कुठलं असू शकतं? स्ट्रेट चेन. कशामध्ये? आयसोमरमध्ये. मी याला बंद केलं, ट्रँगल काढला असा. किती झाले बेटा? C3H6. हे किती झाले? C3H8. हे आइसोमर आहेत एकमेकांचे? नाही. दीज आर द पॉसिबल स्ट्रक्चर ऑफ प्रोपेन. एक स्ट्रेट चेन बना सकते हो, दूसरा कैसे बना सकते हो? क्लोज चेन बना सकते हो, बट ये एक दूसरे के आइसोमर नहीं है, क्योंकि मॉलिक्यूलर फॉर्मूला क्या हो रहा है बेटा? इनका डिफरेंट हो रहा है. गॉट इट एवरीवन? ब्यूटेन का देखो, ब्यूटेन में कौन से 2 स्ट्रक्चर आ सकते हैं? फिर से ब्यूटेन का क्या हो सकता है? सी स्ट्रेट चेन आ सकता है, ये सबका आता है. ठीक है, स्ट्रेट चेन. इसमें ब्रांच चेन आएगा 1 2 3. बरोबर. इससे ज़्यादा आइसोमर इसके नहीं बन सकते. तुम्हाला कळतंय मी काय बोलते? याचा क्लोज चेन बनू शकेल, पण तो आइसोमर आहे का? माझा प्रश्न परत तोच आहे. पिनाक काय झालं? C4H10. C4H10. अगर इसको साइक्लिक कर दोगे तो 2 हाइड्रोजन कम हो जाएंगे. करके देखो. C4H8. So this is not the isomer of butane. ब्यूटेन के 2 ही आइसोमर है. आपको MCQ में आ सकता है विच फॉलोइंग इज द नंबर ऑफ आइसोमर ऑफ ब्यूटेन. तर ब्यूटेनचे आइसोमर किती आहेत? 2. एक स्ट्रेट चेन आणि दुसरा कोण आहे? ब्रांच चेन. क्लोज चेन हा ब्यूटेनचा आइसोमर नहीं. पॉसिबल स्ट्रक्चर है ब्यूटेन का, सैचुरेटेड में तुम ये निकाल सकते हो, लेकिन आइसोमर के डेफिनेशन में ये नहीं आता. गॉट इट एवरीवन? नाउ हाँ, हमें ये प्रश्न है, बोला. जोरात बोल जरा. हां, नाही गरजेचं नाही आहे. तुम्ही एक लक्षात घेताय का की मी समजा 3 मुलांची अरेंजमेंट करायची ठरवली तर मला लिमिटेशन येतील ना? 3 मुलं कसे कसे उभे करू मी? किती पॉसिबल स्ट्रक्चर येणार? कळतंय? पण जर मी 10 मुलं घेतली तर मी पॉसिबली त्यांना खूप प्रकारे अरेंज करू शकते, कारण माझे चान्सेस वाढले अरेंजमेंट चेंज करण्याचे विथ सेम नंबर ऑफ दॅट स्टुडंट. मग जसा कार्बनचा नंबर वाढत जाईल तर तुमचे अरेंजमेंटचे चान्सेस पण वाढत जाईल, कारण कार्बन तुमच्याकडे जास्त आहेत. कळलं का अमेय? म्हणजे गरजेचं नाही की प्रत्येक वेळी तुम्हाला 2 स्ट्रक्चर काढायला लागेल. कमीत कमी पासून सांगते. ब्यूटेनचे कमीत कमी म्हणजे किती स्ट्रक्चर आहेत? 2 फक्त, कारण ब्यूटेनमध्ये कार्बन किती आहेत? फक्त 4. पेंटेनचे तुम्हाला 3 येतील, हेक्झेनचे तर 5 येतात. ओके, हेक्झेन वगैरे काय तुम्हाला विचारत नाहीत, पण आता पेंटेन सांगते.
पेंटेन को देखो पॉसिबली, ध्यान दो यहाँ पे, मी कसं काढते तिकडे लक्ष देत जा प्रत्येक वेळी. 1 2 3 4 5, त्याच्यानंतर डॅश काढायच्या, डॅश काढायची घाई करायची नाही, डॅश अच्छे से देना है, ठीक है, मार्क्स आहे आपल्याला त्याला. उसके बाद आएगा ब्रांच, देखो 1 2 3 4 झाले 5. हे चुकलं काही तर सांगा मला. हो, पण नाही, तुम्हाला ते अनसॅच्युरेटेडच्या भानगडीत याच्यासाठी पडू नका, आयसोमरसाठी, ठीक आहे. हे समजलं 5. आणि अजून काय करू शकतो सांगा बरं पेंटेनसाठी? रिंग आयसोमर नाही होत ना. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 1 2 3 1 2 3. नंबर ऑफ हायड्रोजन काउंट करा बरं. बरोबर आहे ना? मग पेंटेनला किती आहे सगळ्यांचे बघा, C5H12, C5H12 and C5H12. So these are the 3 isomers of pentane. समजलं? काय केलं मी? दुसऱ्या याला ब्रांच काढली, त्याच्यानंतर काय केलं, एक कार्बन मध्ये घेतला आणि मग सगळे त्याच्या वॅलन्सी कार्बननीच सॅटिस्फाय केल्या आणि मधला कार्बन सोडून बाकीच्यांच्या वॅलन्सी आपण कशाने सॅटिस्फाय करणार बेटा? हायड्रोजन. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 4 त्रिक 12. हां, याला म्हणतात निओपेंटेन. हा एन पेंटेन, हा आयसोपेंटेन आणि हा निओपेंटेन. म्हणजे असा जर मध्ये कार्बन असेल, समजते ना हा स्ट्रक्चर कसा है? कार्बन के वैलेंसी जो किससे सैटिस्फाई की है? बीच वाले कार्बन के कार्बन से ही किए है. एंड रिमेनिंग जो 4 है उनके बाकी के 3 वैलेंसी कैसे सैटिस्फाई किए? हाइड्रोजन से किए. ड्रॉ करके देखो, एटलीस्ट ब्यूटेन आणि पेंटेन, ठीक है, ब्यूटेन और पेंटेन ड्रॉ करके देखो. आ रहा है समझ में? सो दीज आर द आइसोमर. नाउ टुडे वी विल सी होमोलॉगस सीरीज. होमोलॉगस सीरीज से पहले फंक्शनल ग्रुप बघूया आपण. इतना समझ में आया बेटा सबको? नक्की? इथे लक्ष द्या बेटा आता व्यवस्थित. ये है फंक्शनल ग्रुप. आता फंक्शनल ग्रुप म्हणजे काय? अपने अल्केन देखा है ना, अल्केन में कार्बन के सारे वैलेंसीज किससे सैटिस्फाई हुए बेटा? हाइड्रोजन से. तो सपोज मैंने क्या किया, एक हाइड्रोजन को हटा दिया और उसके जगह उसकी वैलेंसी चेंज किए बगैर क्या लगाया, एक दूसरा एलिमेंट अटैच कर दिया, ठीक है. सो एक बार करके देखते तो आपको समझ में आएगा. तो CH4 का फॉर्मूला क्या है बेटा? स्ट्रक्चरल फॉर्मूला, दिस इज अ स्ट्रक्चरल फॉर्मूला, CH4 इज अ मॉलिक्यूलर फॉर्मूला. अभी हम क्या करते हैं, इसको हटा देते हैं और इसके जगह में सपोज Cl इंट्रोड्यूस करती हूँ. तो इसका स्ट्रक्चर क्या हो जाएगा बेटा? यहाँ पे H कॉमन रहेगा और यहाँ पे क्या हो जाएगा? Cl. तो ये 2 अलग कंपाउंड है ना? हाँ, ये 2 अलग कंपाउंड है. ओके, इसका नाम क्या है? CH4 और इसका नाम क्या है? CH3Cl. अभी Cl की वजह से इसके प्रॉपर्टीज अलग है, ये गैस है, मीथेन गैस होता है, और CH3Cl अलग एक कंपाउंड है. Cl की वजह से, अब मैं इकडे लक्ष दे, Cl की वजह से इसके पूरे प्रॉपर्टी चेंज हो गए, इसका फंक्शन चेंज हो गया. इसलिए इस ग्रुप को हम क्या कहेंगे बेटा? इस ग्रुप को कहते हैं फंक्शनल ग्रुप. क्या कहते हैं इसको? फंक्शनल ग्रुप. आया समझ में? हाँ, सांगते. अभी दूसरा एग्जाम्पल लेते हैं. सपोज तुमने थोड़ा चेन एक्सटेंड कर दिया इसका, यहाँ पे सब जगह HH था और मैंने क्या किया, इस H को हटा के मैंने क्या किया बेटा, यहाँ पे अगेन Cl लगा दिया. हा काय होता? नाव सांगा मला याचं.
इथेन आहे. ओके, हा काय झाला, इथाइल क्लोराइड झाला. काय झाला हा, इथाइल क्लोराइड. तो इथेन अलग है, इथाइल क्लोराइड अलग है, मिथाइल क्लोराइड अलग है. मतलब ओनली एक एटम अगर उनके जगह अटैच हो गया एक H को निकाल के विहंग, तो उसका पूरा क्या चेंज हो गया, प्रॉपर्टी चेंज हो गया, फंक्शन चेंज हो गया, कैरेक्टरिस्टिक चेंज हो गया. दैट्स वाई द atom which is replaced by H or which is replaced to H, it is called as heteroatom. क्या बोलते हैं उसको, heteroatom, HETEROATOM, heteroatom. तो heteroatom has that capacity to change the property of the basic compound. उसने क्या किया, बस इस H को हटा दिया, उसके जगह वो अटैच हो गया, रिप्लेस हो गया, और क्या किया, उसके पूरे प्रॉपर्टी चेंज कर दिए, इसलिए उसको कहते हैं फंक्शनल ग्रुप. आता मला सांगा CH3Cl आणि याचं हे काय होईल, CH3CH2Cl, या दोघांच्या पण प्रॉपर्टीज कशा आहेत बेटा, सेम आहेत. आलं लक्षात. मग यांना कार्बन किती आहे याचा फरक पडला का, मी काय बोलते कळतंय, कार्बन किती आहे याचा फरक पडला का यांना, याच्यात एक कार्बन आहे, याच्यात दोन कार्बन आहेत, तरी या दोघांच्या पण प्रॉपर्टी सेम आहे. कशामुळे सेम आहेत, Cl अटॅच झाल्यामुळे. आलं लक्षात. तर या Cl ला काय म्हणतात, फंक्शनल ग्रुप. आपने पिरियॉडिक क्लासिफिकेशन पढ़ा है. Cl कुठल्या ग्रुपमध्ये येतो मला सांगा रे, कुठल्या ग्रुपमध्ये येतो Cl, ग्रुप 17. एक जण उत्तर देतोय. काय म्हणतात ग्रुप 17 ला, हॅलोजन. काय म्हणतात, हॅलोजन. तो हैलोजन में क्या क्या आता है, एक आता है F, एक आता है Cl, एक आता है Br, एक आता है I. अगर ये अटैच होते हैं या इस फंक्शनल ग्रुप को कहते हैं हैलो ग्रुप. क्या कहते हैं इसको, हैलो ग्रुप, क्योंकि ये हैलोजन से आया हुआ है. आप पढ़ चुके हो पीरियोडिक क्लासिफिकेशन, समजते हैं. तो होमोलॉगस सीरीज में बाद में आते हैं. इथे तुम्ही लक्ष द्या, दिसत असेल तर एक्स लिहिलंय बघा, एक्सच्या ब्रॅकेटमध्ये Cl आहे, Br आहे, I आहे. F नसतो जनरली, F कारण खूप जास्त रिएक्टिव आहे. ठीक है, मोस्ट रिएक्टिव एलिमेंट है सब पीरियोडिक टेबल में, सबसे ज़्यादा रिएक्टिव कौन है, F है, तो वो नहीं होता है यहाँ पे. Cl, Br एंड I. समजतं आहे, कोणाकोणाला नाही कळलं हे. हो, C2H5Cl पण लिखू सकते. ठीक है, अभी आपको समझने के लिए मैंने ऐसे लिखा है. आपको समझ में आया बेटा इतना. देखो यहाँ पे डिफरेंट डिफरेंट ग्रुप दिए हुए हैं, दिया है, लेकिन फिर से मैं लिख रही हूँ. अगर H को निकल के OH लगता है, H म्हणजे ही डॅश समजते, ही C ला अटॅच आहे. तुम्ही H काढला आणि काय लावला तिथे, OH लावलाय. ठीक आहे, याला कुठला ग्रुप म्हणतात, अल्कोहोल. पिनाक तुला बरं वाटत नाही आहे का, जाऊ शकतोस तू. उसके बाद है CHO, इसको कहते हैं अल्डिहाइड, अल्डिहाइड. देन उसके बाद आता है COOH, इसको कहते हैं कार्बोक्सिलिक एसिड, कार्बोक्सिलिक एसिड. ही डैशचा अर्थ समजतोय ना ना. और दूसरा है, तीसरा है कीटोन. एस्टर आणि हे तुम्हाला विचारत नाही, इथर आणि एस्टर डिरेक्टली तुम्हाला अमीन विचारतात. अमीन म्हणजे NH2, अमीन म्हणजे NH2. मी सगळे तुम्हाला एकदा काढून दाखवते. NH2 याचं नाव आहे अमीन किंवा अमाइन. बघा एक एक स्ट्रक्चर आपण बघून घेऊ प्रत्येक याचं परत. इसका मैंने बताया आपको हैलो का, हैलोजन का बताया. लक्ष्य इकडे पूर्ण. अभी एक ये बेसिक स्ट्रक्चर है आपका, क्या नाम है बेटा इसका, मीथेन. क्या नाम है, मीथेन. अब पहली बार ये निकाल रही हूँ, बाद में मैं आपको ये ग्रुप लगा के बताऊंगी. अभी इसको अगर OH ग्रुप अटैच होना है तो ये कैसे होगा, CH3OH, ये O हट जाएगा और इसके जगह कौन इंट्रोड्यूस होगा, OH. तो ये हो गया CH3OH.
समझ में आया? अगेन अल्डिहाइड अगर लगाना है तो आप कैसे लिखोगे इसको? CH3CHO. नॉमेनक्लेचर कसं करायचं मी नंतर सांगते ते. CH3CHO. कार्बोक्सिलिक आएगा तो CH3COOH. समजते आर्यन? हे बघा इथे डॅश दिली ना आपण ती. का बरं CH3? इथे मी CH4 लिहिलं होतं, मग नंतर का CH3 लिहितोय आपण? एक हायड्रोजन कमी होतोय. कार्बनची व्हॅलन्सी 4च आहे ना. तुम्ही एक हायड्रोजन काढून काय करत चाललेत बेटा? हे फंक्शनल ग्रुप त्याला जोडत चाललेत. कळतंय? आता याची भानगड वेगळी आहे थोडीशी, सांगते मी तुम्हाला. एकच मिनिट बेटा. CH3NH2 याची भानगड काय आहे? कीटोनची. याला दोन्ही साईडला कोण पाहिजे? कार्बनच पाहिजे. म्हणजे त्याचा प्रश्न वेगळा आहे थोडासा. आता हा फंक्शनल ग्रुप आहे बरोबर असा. तर हे दोन्ही जे व्हॅलन्सी आहे ना, याला इथे पण कार्बनच पाहिजे. वेगळी डिमांड आहे याची थोडीशी. त्याच्यामुळे आपल्याला हा असा काढावा लागेल. समजतंय? नाही कळलं? हां नाही, आता याचं काय आहे ना बेटा, कीटोनचा पहिलाच मेंबर कोण असतो? मिथेन इथेन नसतो. कीटोनचा पहिलाच मेंबर कोण आहे? ज्याच्यामध्ये 3 कार्बन आहे. 3 कार्बनवाला कोणता मेंबर आहे? पहिला प्रोपेन. म्हणजे कीटोन ग्रुप म्हणजे मिथाईन कीटोन, इथाइल कीटोन हे नसतातच. डायरेक्ट कोण असतो त्यांच्यामध्ये? पहिला कोण असतो? प्रोपॅनोन असं म्हणतात त्याला IUPAC मध्ये. म्हणजे कीटोनचा सगळ्यात पहिला मेंबर कोण आहे? कळेल. कीटोनचा सगळ्यात पहिला मेंबर कोण आहे? प्रोपेन. म्हणून मी काल तुम्हाला म्हणलं की रूट वर्ड फार महत्त्वाचे आहे. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन. हेक्झेनपर्यंत केलं तरी बास आहे. कळलं? कारण की लक्ष द्या इकडे, कारण की जब भी आप IUPAC के नॉमेनक्लेचर पढ़ोगे ना बेटा, आपको सबसे पहले क्या देखना है? उस कंपाउंड में या उस स्ट्रक्चर में कार्बन कितने हैं. समजतंय? आता मला एक गोष्ट सांगा बेटा, याच्यात किती असे ग्रुप तुम्हाला दिसतंय की जिसमें कार्बन है ऑलरेडी? उस फंक्शनल ग्रुप में ऑलरेडी कार्बन है 3. मतलब कौन से? ये एक ग्रुप है जिसमें ऑलरेडी कार्बन है, ये एक ग्रुप है जिसमें ऑलरेडी कार्बन है, ये एक ग्रुप है जिसमें ऑलरेडी कार्बन है. तो वो कार्बन काउंट होता है व्हाइल गिविंग द नेम. समजतंय? सांगते एक मिनिट. कळलंय एवढं? तो कार्बन काउंट होईल. आता मला सांगा तुम्ही, याचं नाव काय आहे? मिथेन. ओके, याचं नाव काय आहे? मिथेन. एक H काढला आणि OH टाकला तुम्ही, तर त्याचं नाव काय झालं? समजा कॉमन नेम म्हणून मिथाइल अल्कोहोल. काय नाव झालं त्याचं? मिथाइल अल्कोहोल. ओके, पार झोपू नकोस. मिथाइल अल्कोहोल. आता इथे लक्ष द्या, कितने कार्बन है बेटा इसमें? एक कार्बन का रूट वर्ड क्या है? मिथ, METHA है ना, मिथेन वाला. ओके, इसमें कितने कार्बन हो गए? तुमने किया वही किया. तुमने क्या किया? H को हटा दिया और ध्यान से सुनना, CHO को अटैच कर दिया. पण उस फंक्शनल ग्रुप में ऑलरेडी कार्बन इज देयर, है कि नहीं? तो वो कार्बन काउंट होगा. मतलब यहाँ पे कितने कार्बन हो गए बेटा? देखो, 1 2 कार्बन को क्या कहते हैं? क्या रूट वर्ड है? 2 कार्बन को क्या? इथेल. तो ये क्या हो गया? एक इथेन का क्या हो गया? अल्डिहाइड हो गया, इथाइल अल्डिहाइड. मिथेन ग्रुपमध्ये येतच नाही. मिथेन ग्रुपमध्ये येतो, मी तुम्हाला नंतर सांगेन ते. आता थोडं एवढं लक्षात घ्या हळूहळू. जे थोडंसं आहे ना लक्षात ठेवण्यासारखं 1 2 ते मी तुम्हाला नंतर सांगेल. यांचे पण मेंबर आहे. मिथाइल अल्डिहाइड पण असतो, पण तो सांगेल मी तुम्हाला तो कसा असतो. तो CHO वेगळंच लिहायचं नाही, याला नका C2 करू. बेसिक क्या करना है आपको? हाइड्रोकार्बन का जो है ना वही स्ट्रक्चर लेना है. CH4, एक H काढला, काय अटैच केला? CHO. बरोबर, CHO अटैच किया, लेकिन CHO में भी क्या है बेटा? कार्बन इज देयर. तो वो क्या होगा? वहाँ पे उस कार्बन में ऐड होगा, उसका रूट वर्ड आएगा. नको रे,
उसका रूट वर्ड क्या आएगा, C2 से क्या आएगा, इथेन. खूप महत्त्वाचा टॉपिक चाललाय, प्लीज काहीतरी फालतूपणा करू नका, लिंक चालली जाते सगळी. आता परत मीथेन था, मीथेन ही था, लेकिन तुमने एक H को हटा दिया और क्या किया, COOH को ऐड किया, लेकिन इसमें भी C इज देयर, उसमें भी C है, तो कितने C हो गए बेटा, 2, 1, 2. तो व्हाइल गिविंग द IUPAC नेम तुमको ये कंसीडर करना पड़ेगा कि उस स्ट्रक्चर में कितने कार्बन है बेटा, 2 कार्बन है, तो 2 कार्बन वाले को तुम क्या कहते हो, इथेन. उसका जो नाम आएगा वो इथेन से ही रिलेटेड होगा, मीथेन से रिलेटेड नहीं होगा, क्योंकि इसमें कार्बन कितने हैं, 2. बेसिक ये ध्यान में रखो, तुम ऑक्सीजन नहीं याच्यात मोजायचं आहे, कार्बन का मेन रोल है व्हाइल गिविंग द IUPAC नेम, एवढं लक्षात ठेव. एक असेल तर कार्बन पूर्ण स्ट्रक्चरमध्ये, तो त्याच्या फंक्शनल ग्रुपमधनं येऊ दे नाही तर कुठूनही येऊ दे, जर एक कार्बन असेल तर तो काय झाला, मिथेन. अगर फंक्शनल ग्रुप से भी एक कार्बन आ रहा है, वहाँ पे 2 हो रहे, तो वो क्या होगा, इथेन. फंक्शनल ग्रुप से एक आ रहा है, ऑलरेडी 2 है, तो कितना हो गया, 3, तो वो हो गया प्रोपेन. 3 कार्बन असेल तर प्रोपेन, 4 ब्यूटेन, 5 पेंटेन. एवढं बेसिक रूल लक्षात ठेवायचा. सगळ्यात पहिले कार्बन मोजायचे, उसके बाद फंक्शनल ग्रुप कौन सा है वो देखना है, और उसके हिसाब से उसको क्या देना है, नाम देना है. समझ में आया. कभी कभी बहुत इजी भी क्वेश्चन आते हैं कि इसमें कौन सा फंक्शनल ग्रुप है, इसका नाम क्या है. सपोज ऐसा स्ट्रक्चर मैंने दिया, फाइंड आउट द फंक्शनल ग्रुप इन दिस, तो दिस इज फंक्शनल ग्रुप. क्या नाम है इसका, कीटोन. हो गए 2 मार्क. हाँ, NH2 को एक H को हटा दिया और NH2 लग गया. सगळीकडे तुम्ही बघितलं, हा सोडून, याला थोडंसं इग्नोर करा, हा H एक हटवला आपण आणि NH2 लावलाय इथे. सगळीकडे तसंच केलंय, हा सोडून परत सांगते. कीटोनचा थोडा त्याचा भानगड वेगळे. हो, याला मिथॅनामाइन असं म्हणतात. एक कार्बन असेल तर मिथेनच, 2 असेल तर इथेन, 3 प्रोपेन, 4 ब्यूटेन, 5 पेंटेन, 6 हेक्झेन. एवढं लक्षात ठेवायचं. आलं लक्षात, नक्की, पक्क. सो हाउ विल यू डिफाइन फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप को डिफाइन कैसे करेंगे. तुम्हाला फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन येते. हा प्रश्न जनरली 5 मार्कांसाठी येतो, 4थ्या क्वेश्चनमध्ये. डिफाइन फंक्शनल ग्रुप है ना, व्हाट आर द टाइप्स ऑफ फंक्शनल ग्रुप, ऐसे वगैरह क्वेश्चन येतात. तो फंक्शनल ग्रुप को कैसे डिफाइन कर सकते हैं. The compound acquire specific chemical property due to the heteroatom or the group of atom contain heteroatom irrespective to the length and नेचर ऑफ द कार्बन. इसका मतलब समझ में आता है आपको, इरिस्पेक्टिव द लेंथ एंड नेचर ऑफ कार्बन. मतलब ये इथेन है, मीथेन है, प्रोपेन है, उसको कुछ फर्क नहीं पड़ता. फंक्शनल ग्रुप क्या करते जाता है, उसमें उसके वजह से स्पेसिफिक प्रॉपर्टी क्या करते जाता है, डालते जाता है, या वो कंपाउंड एक्वायर करते जाता है उस हेट्रोएटम की वजह से स्पेसिफिक प्रॉपर्टी, इसलिए उसको कहते हैं फंक्शनल ग्रुप. समझ में आया, येत आहे नक्की लक्षात. हो, ठीक आहे. नाही, अनसॅच्युरेटेडचं मी तुम्हाला काय सांगितलं, फक्त टाईप्स आले तर, अजून आलेले नाही आहे, पण टाईप्स आले तर तेच परत स्ट्रेट चेन, ब्रांच चेन आणि सायक्लिक. आणि अल्किन अल्काईनचं स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायला येऊ शकतं, ते तुम्हाला सांगितलं. बाकी काही त्याच्यात नाही विचार. अभी ध्यान दो बेटा, होमोलॉगस सीरीज ऑफ अल्कोहल यहाँ पे लिखा है और दिया अल्केन का है शायद. होमोलॉगस सीरीज ऑफ अल्कोहल. आता नीट लक्ष द्या इकडे. होमोलॉगस सीरीज का मतलब होता है, अल्केन जब लिखते हो आप लोग तो एक बार लिखते हो CH4, दूसरे बार क्या लिखते हो, CH3, बरोबर. आता मी एक प्रश्न विचारते तुम्हाला, या 2 मध्ये किती कार्बनचा आणि किती हायड्रोजनचा फरक आहे, डिफरन्स. 1 कार्बन, 2 हायड्रोजन. ओके. मतलब ईच सक्सेसिव मेंबर ऑफ होमोलॉगस सीरीज इज डिफर बाय CH2 यूनिट. एक CH2 का ही डिफरेंस है, ध्यान दो यहाँ पे. सक्सेसिव समझता,
ह्याच्यानंतर हा एकदम उडी नाही मारायची तिसऱ्यावरती. आता याच्यामध्ये CH3 CH2 CH3. आता ज्यांना समजत नाही मॅडम हे कधी CH3 लिहायचं कधी CH2 लिहायचं, मग नाही समजत ना, मग काय करायचं, ही असं स्ट्रक्चर काढून बघायचं. आता बघा CH3 CH2 CH3 आया समझ में. CH3 मतलब ये CH3 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 CH2 CH3. बीच में जो आएंगे उनके लिए क्या लिखोगे बेटा सौम्या? काय बीच में जो C आएंगे उनके लिए H कितना लिखना है? 2. हाँ ट्राय करा. इथे काय येईल? CH3 CH2 CH2 लास्ट को CH3. जमलं है ना. आता नहीं समझते है, जब तक समझ में ना आए स्ट्रेट चेन निकाल के देखा चलेगा. अभी इन दोनों में डिफरेंस देखो, अलग कलर से लेते. इन दोनों में डिफरेंस देखो, कितने यूनिट का डिफरेंस है? बोलू ना कब? CH2. हर्षित बोलू नको. CH2 यूनिट. इन दोनों में डिफरेंस देखो, इन दोनों में कितना डिफरेंस आएगा? CH2. मतलब एक आप लिख सकते हो, ईच सक्सेसिव मेंबर ऑफ मेंबर ऑफ होमोलॉगस सीरीज, और होमोलॉग कहते हैं, इज डिफर बाय. कितने से डिफर होता है बेटा? ये डिफर बाय 1 CH2 यूनिट. ये कॅरेक्टरिस्टिक हो गया. आता मी तुम्हाला विचारलं मॉलिक्युलर वेट मास चेंज होईल का नाही होणार रे? होईल, कारण C1 वाढला, 2H वाढले. कितीनी होईल चेंज? शुभंकर ना, कितीनी चेंज होईल मॉलिक्युलर मास? का नाही होणार? सेम असेल, सगळ्यांचं वजन सारखं आहे. मॉलिक्युलर मास सेम आएगा? नाही, डिफरंट आएगा. किती डिफरन्स येईल सक्सेसिव्ह में? कसं काढलं रे 14? का बरोबर, वैलेंसी नहीं. कार्बन का एटॉमिक मास कितना है बेटा? 12. हाइड्रोजन का, बरोबर, हाइड्रोजन का एटॉमिक मास कितना है बेटा? 1. C कितने हैं? 1. ये कितना है? 2. 2 इंटू 1, 12 प्लस 2 कितना हो जाएगा? 14. मतलब अगर आप काउंट करो तो हर एक में डिफरेंस कितना आएगा? 14 यूनिफाइड मास. इतना ही मॉलिक्यूलर मास में डिफरेंट आएगा अगर सक्सेसिवली ले रहे हो. मतलब 1 कार्बन बाद में 2 कार्बन बाद में 3 कार्बन, तो पहले से एकदम चौथे पे जंप करोगे तो 14 नहीं आएगा, 14 इंटू 4 आएगा. तो कैन यू राइट द होमोलॉगस सीरीज के 2 कैरेक्टर? लिख सकते हो क्या कि ईच सक्सेसिव मेंबर ऑफ होमोलॉगस सीरीज इज डिफर बाय माइनस मतलब बॉन्ड CH2 यूनिट, इसको कहते हैं मिथिलीन यूनिट. ठीक है. और ईच सक्सेसिव मेंबर हैज मॉलिक्युलर मास डिफरेंस ऑफ 14 युनिफाइड मास. आणि होमोलॉगस सीरीजची डेफिनेशन. हां, मला सांगा, मी असं अल्केन काढलं, तुम्ही अशी अल्किनची पण बनवू शकता, अल्काईनची पण होमोलॉगस सिरीज बनवू शकता, अल्कोहोलची बनवू शकता. हो, बनवू शकतो ना. CH3OH, मग C2H5OH. मतलब एक H को हटाते जाना है सिक्वेन्सली. म्हणजे आता समजा मी इथला एक H काढला, करून दाखवलं होतं ना आता. इथला एक H काढला आणि OH लावला, तर तो काय झाला? CH3OH. इथला एक H काढला आणि OH झाला, तो काय झाला? CH3CH2OH. इथला एक H काढला आणि OH लावला, CH3CH2CH2OH. यहाँ पे CH3 CH2 CH2 CH2OH. दिस इज अ होमोलॉगस सीरीज ऑफ अल्कोहल. कोई भी होमोलॉगस सीरीज लो बेटा आप, इसके 2 ये पॉइंट्स के सिवा और कोई उसमें डिफरेंस नहीं आएगा, क्योंकि बाकी का उसमें सारा सेम ही है. फर्क क्या है? बस एक ही CH2 यूनिट का फर्क है, एक ही डिफरेंस है CH2 यूनिट का. इसलिए वजन भी 14 यूनिफाइड मास से ही बढ़ेगा या कम होगा, और CH2 यूनिट से ही वो बढ़ेगा या क्या होगा? कम होगा. अर्लियर मेंबर है तो कम आएगा, नेक्स्ट वन है तो ज़्यादा आएगा. गॉट इट एवरीवन?
नक्की समजतंय? खूप महत्त्वाचं आहे. आपल्या 11 तारखेच्या पेपर 11 जो काही पेपर आहे माझा सायन्स 1चा त्याच्यामध्ये हे प्रश्न असतील बेटा. मी परत सांगते तुम्हाला. आइसोमर पे रहेगा शायद क्वेश्चन, होमोलॉगस पे तो रहेगा ही रहेगा. समझते हैं? कैरेक्टरिस्टिक आएगा, डिफाइन करने को आएगा. फंक्शनल ग्रुप के डेफिनेशन जान के रखो. फंक्शनल ग्रुप को आइडेंटिफाई करते आना चाहिए आपको. CHO है तो उसका नाम क्या है, COOH है तो उसका नाम क्या है, CO है तो उसका नाम क्या है. आया समझ में? नक्की. नहीं, अभी ध्यान दो बेटा. यहाँ पे COH झाला, सांगितलं तुम्ही OHच सांगितलं ना सगळ्यात पहिले. CHO इसका नाम क्या है बेटा? क्या नाम है इसका? अल्डिहाइड. क्या नाम है इसका? अल्डिहाइड. अल्डिहाइड. तो नोमेनक्लेचर शिकायचं IUPAC. अल्डिहाइड के लिए अभी सपोज मीथेन होता है ना, मीथेन. हाँ, ई निकल गया -E एंड प्लस आपको क्या करना है Al. अभी क्या मतलब हुआ इसका? ई निकाल लो, इसको ऐड कर दो, मतलब क्या हो गया? मिथैनल. मिथॅनल. मिथॅनल मतलब CHO ग्रुप. आता मिथॅनलचं स्ट्रक्चर कसं असतं बघा. हा असतो CHO. काढून दाखवते मी याचा स्ट्रक्चर, तुम्हाला असं नाही लक्षात येणार आहे. हा आहे C ची वॅलन्सी किती आहे? 4 है ना. एक H आणि CHO आहे ना, हा H आणि डबल बॉन्ड O. हा ग्रुप आहे ना, हा ग्रुप आहे. हा समजतंय का? किती कार्बन आहे सांगा बरं मला? एक. हा कोण आहे? कोण आहे हा? मिथॅनल. दिस इज द फर्स्ट मेंबर ऑफ होमोलॉगस सिरीज ऑफ. कोणाची सिरीज आहे ही? अल्डिहाइड. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. डबल बॉन्ड का दिला आहे? कारण O ची वॅलन्सी असते 2. तर हा ग्रुपचा आहे, हा ग्रुप, म्हणून मी याला स्क्वेअर ब्रॅकेट केला आहे की हा ग्रुप आहे तो. तुम्ही याला असं पण लिहू शकता. नाही तुम्हाला ते काढायची गरज नाही काढावं असं वाटलं मला, मी असं लिहू शकते याला. हे सोपं आहे है ना. आता दुसरा मेंबर, दुसरा CH2. आता CH3. आताच आपण बोललो होतो CHO. कोण आहे याचा रूट वर्ड काय आहे बेटा? इथेन. -E प्लस Al. इथॅनल. आया समज में? एवढं. आता याच्यापेक्षा सोपं मी नाही सांगू शकत याचं नॉमेनक्लेचर. अमेय, झोपू नको. CH3 CH2 CHO. कोण आहे रे हा? प्रोपेन. हे प्रत्येकदा आपण लिहिणार आहे आता थोडं, म्हणजे आपल्याला समजेपर्यंत. -E प्लस Al. कोण आहे हा? प्रोपॅनल. ब्युटॅनल पर्यंत सांगते. CH3 CH2 CHO. कोण आहे हा? ब्युटेन. -E प्लस Al. कौन है बेटा? ये ब्यूटैनल. आया समझ में? सो दिस इज द होमोलॉगस सीरीज ऑफ कोणाची? कोणाची? अल्डिहाइड. अल्डिहाइड ग्रुप का सिंबल या रिप्रेजेंटेशन कैसे करते हैं? CHO. ठीक आहे. आता अल्कोहोलचं मी तुम्हाला काढून दाखवलं होतं, पण ठीक आहे परत काढते. याच्यात आणि याच्यात डिफरन्स काय आहे बेटा तो ऐका. अल्कोहोल में कौन सा ग्रुप है? कौन सा है?
पेपर पाहिल्यावर गडबड होते बरं, CHO आणि OH मध्ये. हां, अभि इथे लक्ष द्या. CH3OH, हां, मीथेन है ना, 1 मतलब मीथेन -E प्लस, किती मायनर डिफरन्स आहे बघा. म्हणून मी हे खालीवर घेतलं, Al आणि OL. म्हणजे हा कोण झाला बेटा, मिथॅनॉल. काय झालं, CH3CH2OH, ये कौन है, इथेन, -E प्लस OL, इथेनॉल. बरोबर ना. आता एकच लक्ष द्या इकडे, गडबड जी होते ना ती इथंच आपण क्लिअर करू. इथॅनल आणि इथॅनॉल, हां, पेपरमध्ये जी गडबड होते, इथॅनल आणि इथॅनॉल, नीट स्ट्रक्चर बघा काय फरक आहे. हां, -E प्लस Al, -E प्लस OL. आता मला अभ्यास कमी असतो कधी कधी, तर आपण काय करतो, काय काढायचं आहे, इथॅनॉल काढायचं आहे ना. मग काढला मी इथॅनॉल, CH3CH2OH झाला. मग मला एवढंच कळतं की त्याच्यामध्ये किती कार्बन होते, 2 वेळा लिहिले ना मी कार्बन, आणि फंक्शनल ग्रुप मी वेगळा लिहिला. मग मी काय करते, CH3CH2CHO झाला का रे हा इथॅनॉल. कोण झाला तो बघा, प्रोपॅन. अर्धवट अभ्यासावर काय होऊ शकतं ते सांगितलं मी, हे होतं. आलं लक्षात, हे होतं. म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही आपण चुकतोय म्हणून. कारण इथे आपण तसं लिहिलंय, CH3CH2 आणि काय केलं, OH तर लावायचं आहे, आणि तिकडे काय करायचं आहे, OH च्या जागी काय लावायचं आहे, CHO तर लावायचं आहे. पण त्या CHO में भी एक कार्बन आ रहा है, ये हम भूल जाते हैं. CH3CH2 लिखते हैं, बाद में CHO लिखते हैं. तो इथेनॉल का क्या हो गया बेटा, वो प्रोपैनॉल. तो कैसे मार्क्स मिलेंगे फिर. येतंय लक्षात, चुका कळताय. हां, आज थोडं लिहून घेऊया आपण, काल लिहिलेलं नव्हतं हे. कुठपासून राहिलं होतं सांगा मला. पेजेस जास्त लागलेत मला, पण आपलं एवढं झालेलं नाही आहे, कारण मी थोडं सुटसुटीत लिहिलं होतं हे. सांगा मला कुठपर्यंत पासून राहिलंय. सॅच्युरेटेड रह गया था. मग इथे एक काम करा बेटा, डायरेक्ट लिहा टाइप्स ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि हे लिहा. IUPAC नेम पेपर में रहेंगे. अस्तिल IUPAC नेम बोलते इसको, -E प्लस Al ना, उसको कहते हैं IUPAC नेम. प्रॅक्टिस करू. चला हर्षित लिहा, तुझं झालं. तू एक काम कर हर्षित, झालं असेल तर होमोलॉगस सिरीज ऑफ अल्डिहाइड काढून दाखव मला. सॉरी, कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे COOH. चला राईट फास्ट. हो, ली. हे काय आहे, टाइप्स ऑफ सॅच्युरेट. हां, हां, मिथेनचा मिथॅनल होतो ना, पण मी जसा तुम्हाला दाखवला ना, फक्त HCOOH एवढंच येतं त्याचं. H लिहायचा -COOH, याचं नाव आहे मिथॅनल, सॉरी मिथॅनोइक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिड आहे ना तो. एक जण बोला. हां, हां, जर तू ऑलरेडी CH3 लिहिला, CH4 आणि एक H काढून COH लावलास, तर किती कार्बन झाले, 2. तर तो इथॅनोइक ॲसिड झाला.
मग मिथॅनोइक ऍसिड तुला लिहायचा असेल तर यू हॅव टू कन्सिडर द कार्बन इन COOH दॅट इज ऑलरेडी इज देअर. तर फक्त HCOOH. जसं HCHO लिहिलं की नाही रे तुम्ही मिथॅनॉल मध्ये तसं. प्रॅक्टिस करा, फक्त याच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडंट होऊ नका. मॅथ्स सारखं आहे, कॅश आहे, मार्क आले तर येतील, गेले तर सगळे जातील. तुझं झालं? काय झालं स्वराज? जोक मारायला तेवढं बरोबर येते आपल्याला नाही का? चला रे, बडबड नका करू, फास्ट. कल हमने इसका क्वेश्चन लिया था, सैचुरेटेड हाइड्रोकार्बन एंड दीज आर द टाइप्स ऑफ सैचुरेटेड हाइड्रोकार्बन. टाइप्स, एन पेंटेन, आइसोपेंटेन, साइक्लोपेंटेन. टाइप्स ऑफ सैचुरेटेड हाइड्रोकार्बन. तीन मार्कांना आला होता प्रश्न. आणि हां, अजून एक बेन्झीनचं स्ट्रक्चर येतं, ते काढायचं आहे तुम्हाला. नाम लिखो उसके, एन पेंटेन, आइसोपेंटेन, साइक्लोपेंटेन. साइक्लोपेंटीन मध्येच नका लिहू, हा अनसॅच्युरेटेडचा. सुटसुटीत लिहा, पानं लागू द्या जास्त, चुका कळतील. खूप जास्त कॉम्प्लिकेटेड लिहिलं तर कळणारच नाही बॉन्ड पडलाय का नाही तिथे. काय झालं शुभंकर, लिहितोय त्रास का देतोस त्याला? म्हणून त्रास देतोस. चला झालं. हां, काढा पटकन. पेंटेन पेंटॅगॉन काढा एक. सी घ्या कॉर्नरला, येईल बरोबर. स्ट्रक्चर काढून बघू शकता. पेंट्या चालेल. अजून किटोनचं काढून झालं. घेऊ पुढे. लवकर काढ. हं? 8 वाजता. 8 to 8:45. घेऊ का मी? काय पिना, थांबा थांब, दिसशील नाही. नाही, मध्ये येतो सी, नेहमी मध्ये काढायचा सी. हो, पण मग तू CH3CO CH3 असं लिहायचं. CO मध्ये हे बरोबर काढलं कारण त्याची जी व्हॅलन्सी आहे ना सीची, बाकीची ओला सोडून ती कार्बननी सॅटिस्फाय झाली पाहिजे. म्हणून CO कधीच बाजूला येत नाही. हे चला झालंय. याच्यानंतर आपण आयसोमर शिकलो होतो ना. चलो राइट, ड्रॉ द आइसोमर फास्ट.
फास्ट ड्रॉ करा आइसोमर्स. आइसोमर ब्यूटेन हैज कितने आइसोमर होते हैं? ब्यूटेन को कितने आइसोमर होते हैं? 2, 3. ब्यूटेन को 2 होते हैं, पेंटेन को 3 होते हैं.